नमस्कार. अतिशय छोट्या उपयुक्त 18 किचन टिप्स. 1. तांदूळ शिजण्यापूर्वी फक्त एकदाच धुवावा. अधिक वेळा धुतला तर त्यातील विटॅमिन बी नाहीसे होते. तसेच जर आपण भात कुकरमध्ये न लावता तसाच करणार असाल तर पाणी अगदी योग्य प्रमाणात घालावे. जास्त पाणी घातले तर भात उतू जाऊन भातातील विटॅमिन बी कमी होते. 2. मसाले भात तयार होत आला की समजा अर्धा किलोचा भात असेल तर 1 टेबलस्पून ताक, 1 टीस्पून साखर व 4 टीस्पून तूप एकत्र करून भाताच्या बाजूने सोडावे. म्हणजे मसाले भात छान मोकळा, चविष्ट व चकचकीत होतो. 3. पोळ्यासाठी कणिक मळताना थोडे दूध वापरावे. म्हणजे पोळ्या छान मऊ होतात. तसेच कणिक मळून झाल्यावर तेलाचा हात लावून अर्धा तास तशीच झाकून ठेवा. मग पोळ्या करा. कणिक भिजल्यामुळे सुद्धा पोळ्या छान मऊ होतात. 4. पोळी भाजून झाली की तिला लगेच तूप लावावे. म्हणजे छान खमंग लागते व मऊ राहते. 5. वरण बनवण्यासाठी तुरीची डाळ शिजत ठेवताना त्यामध्ये 1 टेबलस्पून गोडे तेल घालावे. डाळ छान शिजून येते. 6. उन्हाळ्यात दूध लवकर खराब होते तेव्हा दुधात 1 चिमूट मीठ घालावे. म्हणजे दूध बराच काळ ताजे राहते. 7. दुधाची विरजण लावताना तुरटी फिरवून विरजण लावल्यास विरजण अगदी घट्ट होते. 8. घरी लोणी काढल्यावर लगेच कडवायला वेळ नसेल तर त्यात थोडे मीठ टाकून ठेवल्यास लोण्याला आंबूस वास येत नाही. 9. चहा व कोकोत चिमूटभर मीठ घातल्यास त्याची चव जास्त मधुर लागते. 10. हिरव्या रंगाच्या पालेभाज्या उकडताना अथवा शिजवताना लवकर शिजावे अथवा त्याचा हिरवा रंग तसाच राहावा त्यासाठी भांड्यावर झाकण ठेवू नये. झाकण न ठेवता उकडावे. 11. मुळा किसल्यावर त्याचे पाणी सुटते ते टाकून न देता ते पाणी तुरीच्या डाळीच्या आमटीत घालावे. म्हणजे आमटीला छान टेस्ट येते. 12. सफरचंद कापल्यावर लगेच काही वेळात काळे पडते त्यासाठी थोडेसे मीठ लावावे. 13. श्रीखंड शिल्लक राहिल्यास त्यामध्ये थोडेसे दूध घालून ठेवावे. म्हणजे ते आंबट होत नाही. 14. जेव्हा कोशिंबीर बनवताना दही वापरतो तेव्हा ते शिल्लक राहिले तर संध्याकाळपर्यंत ते फसफसून येते. तर जेव्हा कोशिंबीरमध्ये दही घालायचे तेव्हा दही फडक्यात ठेवून त्याचे पाणी निघून गेल्यावर मग ते दही वापरावे. 15. कोबीची भाजी बनवताना त्यात ब्रेडचा तुकडा टाकल्याने कोबीचा उग्र वास निघून जाण्यास मदत होते. 16. कांदा लवकर परतावा याकरता त्यात चिमूटभर साखर घालावी. यामुळे कांदा लवकर परतला जातो. 17. मटण शिजवताना बऱ्याचदा ते शिजत नाही. अशा वेळी मटण शिजवताना त्यात कच्च्या पपईची पेस्ट टाकल्याने मटण लवकर शिजते आणि मऊ देखील होण्यास मदत होते. 18. बटाटे किंवा अंडे उकडताना त्यात थोडेसे मीठ घातल्याने ते तुटत नाही. त्यासोबतच चव देखील चांगली लागते. धन्यवाद. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.